श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 2 जुलै 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणाच्या नशिबात लाभ आणि कोणाला मिळणार करिअरमध्ये प्रगती? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ 12 राशींचे भविष्य. मेष, व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कामात काही बदल अचानक घडून येतील. वृषभ, कामातील मोबाईलच्याकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरीक्षण करावे. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. काही कामे तुमचा कस पाहतील. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मिथुन, स्वकष्टावर अधिक भर द्या. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. तुमच्यातील मित्रभावना वाढीस लागेल. सामाजिक कामात सक्रिय राहाल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक जीवनात सुख व शांती अनुभवता येईल. कर्क, मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. चांगले साहित्य वाचनात येईल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. वादाचे मुद्दे बाजूला सारावेत. सिंह, प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरुणांशी मैत्री वाढेल. आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. योजनेनुसार कामे पार पडतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. स्वभावात उगाच चिडचिड जाणवेल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांची भेट होईल. कन्या, कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. हितशत्रूपासून सावध राहावे. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. मन विचलित होऊ देऊ नका. कौटुंबिक बाबतीत गैरसमज होऊ शकतात. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत. तूळ, सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात. आनंदात वाढ होईल. रेस, जुगारातून लाभ संभवतो. नोकरदारांना चालाखीने सांभाळावे लागेल. अपचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. संपर्कातून लाभ होऊ शकतो. बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू शकतील. कोणाकडून फार अपेक्षा ठेवू नका. वृश्चिक, आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराच्या प्रेम सौख्याला बहर येईल. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल. जोखीम सावधगिरीने उचलावी. गोड बोलून निर्धारित कामे पूर्ण कराल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. धनु, जवळच्या नातेवाईकांशी गाठ पडेल. दिवस अनुकूल जाईल. आर्थिक चढ-उतार संभावतात. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल. स्वतःच्या इच्छेला अधिक महत्त्व द्यावे. नाहक खर्च होण्याची शक्यता आहे. कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रांवर बारीक लक्ष ठेवावे. मकर, इतरांवर फार विसंबून राहू नका. प्रेम प्रकरणात बहर येईल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. जुगाराची आवड जोपास. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. गुंतवणूक वाढवावी लागेल. मनाची चलबिचलता कमी होईल. अति घाई करून चालणार नाही. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. कुंभ, मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवा. मनातील शंकेचे निरीक्षण करावे. घरातील टापटिपीबाबत दक्ष राहाल. अघळ-पघळ बोलणे टाळावे. परिश्रम करणे सोडू नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार करावेत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. मीन, निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. आततायीपणे निर्णय घेऊ नका. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. सर्व सरळ मार्गाचा अवलंब करावा. धन्यवाद.